मित्रांनो नमस्कार, मी अतुल गायकवाड. काय झाले, आता आम्हाला मेंढपाळ दिसतात इथं समोर आणि तुम्हाला मी दाखवतो. आरतीन मी आहेत आणि आरतीन मी दोघं आहेत आणि मेंढपाळ आता आम्हाला आलेत दिसतात. ते म्हणजे त्यांच्याकडे मेंढ्या नाही, छोटी छोटी पिल्ले आहेत ती आणि घोडे आहेत. त्यांच्या घोड्यावरती बाकीचा परिवार तिकडे आहे निर्मळ. हां, बाकीच्या परिवार ते पुढं आहे आणि त्याच्यामुळे ते तिकडे चालले आता निर्मळ वस्तीला. तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं की ती आता राहणार कशी. आता आभाळ तर असं आहे ना, पावसाचं वातावरण, भयानक वातावरण पावसाचं आहे आणि ह्या पावसाच्या वातावरणामध्ये ते राहणार कुठं, संध्याकाळी झोपणार कसे, लय अवघड असतं मेंढपाळांचं. तुम्हाला मी दाखवतोय. ते आता आले त्यांचं बिराट घेऊन, ते चाललेत आता. त्यांच्या पुढं छोटी छोटी पिल्ले आहेत मेंढ्याची, ती तुम्हाला मी दाखवतो. चला. तर हे बघा मित्रांनो, हे घोडं आहेत, घोडं मेंढपाळ आहेत आणि यांनी काय केलं, आजीबाईंनी पायाला बांधले. कशासाठी तर ही जास्त पळतात म्हणून. आता ह्यांचा दुसरा ग्रुप ते बघा तिकडनं येते, तुम्हाला दाखवतो. त्या बघा तिकडून आलाय पुढनं. ती मावशी तुमचीच आहेत ना? का वेगळा ग्रुप आहे ती काय तिकडून आलेत भरपूर. ते बघा तिकडनं आला ग्रुप. तो ती दुसरा ग्रुप आहे का? हां. तर हे बघा, हे आजीबाई एकट्याच आहेत. त्यांनी 1 2 3 4 5 घोडी चरायला नेली होती आणि ही 5 घोडी आहेत. आता मेंढपाळाचा असंच हार आहेत. त्या घोड्यांना चाला येत नाही, बघा ना कशी चालतात ती, हळूहळू हळूहळू, म्हणजे उड्या मारत चालतात, उड्या मारत. आजीबाईला विचारलं तर आजीबा म्हणले ते पळतात म्हणून त्यांच्या पायाला बांधले. आता इकडून एक दुसरीच हाडे हाडे. हां, ते बघा हे घोडे पुढे गेलेत आता आणि हे आता बारकी मेंढ्या इकडून आल्यात, चिलीपिली. हे बघा ह्यांचा ग्रुप इकडून आला एक दुसराच. आता पावसाळ्यात अवघड असतं मित्रांनो मेंढपाळाचं, खरंच लय अवघड आहे. हे बघा तुम्हाला झूम करून दाखवतो. ही पिल्ली, हे बघा एवढी पिल्ली आहे ती चिली पिल्ली. हे दिसली का? आणि हे घोडे आता इकडे चाललेत, ते चाललेत इकडे. पिल्ली पुढं आहे ती आणि मेंढ्या ह्यांच्या ज्या आई आहेत त्या चरायला गेल्यात. कुठे आहे काय ते? आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या मेंढपाळाबरोबरती कुत्रे असतात, कारण त्यांचे मेंढ्याचे रक्षण करता येते. आता ही पिली बघा बारकाली आईच्या जीवावर दिवसभर पिली अशीच घरी होती. जिथं त्यांचं ते दिवसभर असतं, काय म्हणतात त्याला, बिराड. त्या बिराडाबरोबर ती पिल्ली असतात आणि आता मेंढ्या चरून घरी यायला की त्याच्याबरोबर ती काय म्हणा बाळा, निर्मळ माता ती काय सर वरचा त्या पुलाच्या पुढे गेले की ती वस्ती आहे काय छोटीशी, त्या वस्तीवर तिथे गेल्यावर विचारा. त्यांना सापडत नव्हता निर्मळ माता, ते विचारलं त्यांना, ॲड्रेस सांगितलं त्यांना. आता ही बघा त्यांनी घोड्यावरती किती बांधले बिराड आणि मित्रांनो हे चाललेत आता. चला आपण आता संध्याकाळची वॉकिंगला आलतो. ही आरतीनं कसं बांधलंय तोंडाला बघा, ही उभं राहिली इथं. चला चिखलात होईल घसरल पाय. आरती उभा होती आणि मी पण उभा होतो. मित्रांनो ही मगाची जी घोडी होती ना, ते बघा इकडे गेली, इकडे ह्या बाजूला गेली. आणि हा चौक आहे मोठा, हा एक रस्ता इकडे जातो, बी राहतो तिकडे दादा पाटील नगर, ही बारामतीकडे जातो. आणि आता घोडे गेलेत ना, इकडे गेलेत निर्मळ वस्तीकडे. तर पावसाचं वातावरण झालं मित्रांनो, थोडं फिरायला गेलो होतो आम्ही. हे बघा आत्ताच पाऊस पडून गेला आहे, एक 2 तास झाला असेल तरी पाऊस. हे पावसाचं पाणी तुम्हाला दाखवतो. बरं, पाऊस पडला आणि ऊन पडलं कडक, त्याच्यामुळे लगेच सुकून गेलं. पण जमिनीची भूक मोठी आहे मित्रांनो, भूक मोठी आहे कारण जमिनीमध्ये पाणी मुरतं आहे. आता सुरुवातीचे पाऊस जे असतात ना, त्या सुरुवातीच्या पावसाचा काहीच उपयोग नसतो, तर ती जमिनीमध्ये पाणी मुरतं. ते काय पिकासाठी किंवा कशासाठी वापर होत नाही त्याचा, कारण ते जमिनीची पाणी आता तहान भागवतं आणि जमिनीची तहान भागवून मग पुन्हा जमिनीमध्ये पाणी वर साठलं जातं. पण पाऊस हा गरजेचाच असतो मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता मेंढपाळाचा हाल बघितला असेल तुम्ही किती. आता त्यांनी राहायचं कुठं, जेवण त्यांचं कठीण आहे खरंच.